राजगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी. शिवछत्रपतींनी त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वास्तव्य केलेला गड म्हणजे हा राजगड. याच गडावरती छत्रपती संभाजी महाराज लहानाचे मोठे झाले. याच राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले आणि तिथून सुखरूपाई आले. अशा कित्येक घटनांचा साक्षीदार म्हणजे हा राजगड. राजगड पाली दरवाजाने चढत असताना पावलं पावलावर अजूनही छत्रपती शिवाजी महाराज जणू इथल्या चिऱ्याचिऱ्यामध्ये जिवंत आहेत की काय असाच आपल्याला भास होतो. याच रस्त्याने कित्येक वेळा शिवाजी महाराज राजगडावरती गेले असतील आणि कित्येक वेळा शिवाजी महाराज राजगडावरून खाली उतरले असतील. कित्येक वेळा शिवाजी महाराजांच्या विजयाचा उत्सव याच वाटेने साजरा केला असेल. याच वाटेवर वाजले असतील सनई चौघडे आणि याच वाट्यावर पडली असतील कित्येक वेळा पुष्पवृष्टी. अशा कित्येक घटनांचा साक्षीदार म्हणजे हा बुलंद बेलाग राजगड. राजगड किल्ल्याच्या पद्मावती माचीवर आल्यानंतर आपल्याला हा संपूर्ण पाहायला मिळतो सुंदर असा पद्मावती तलाव. आज शासन योजना राबवतं की हागणदारी मुक्त गाव झालं पाहिजे. पण 350 वर्षांपूर्वी आपल्या शिवछत्रपतींनी ज्यावेळेस हे गड किल्ले बांधले त्या उंच गड किल्ल्यांवरती सुद्धा संडासची सोय केली होती. आणि मी आता आहे दुर्गराज राजगडवरती आणि या राजगडावरती सुद्धा आपल्या जो त्या काळची शिवछोप आपण पाहू शकता. पद्मावती माची पाहून झाल्यानंतर आम्ही बाले किल्ल्याला वळसा घालून निघालो सरळ सुवेळा माचीकडे. खरं तर सुवेळा माचीवरती सकाळचा सूर्योदय पाहण्यात एक वेगळाच आनंद. आता तुम्ही जे पाहत असाल त्याला म्हणतात नेढ. नेढ म्हणजे बुरुजाला पडलेलं एक भलं मोठं छिद्र. खरं तर इथं उभं राहिल्यानंतर काळाचा थरकापच उडतो असं हे विलोभनीय दृश्य. राजगडची सुवेळा माची फिरत असताना माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल चिलखती बुरुज आहे. आणि या बुरुजाकडे जर बघितलं तर असं वाटतं की एखादा हत्ती काय आपल्याकडे चालत येत आहे. जणू असाच अनुभव आपल्याला दुहेरी तटबंदी पाहायला मिळते. दुहेरी तटबंदी म्हणजे काय? एका तटबंदीला लागूनच दुसरी तटबंदी. सह्याद्री जिथे गरजती वारा आणि तुफान पाऊस तो सह्याद्री. उधळत घोडी उसळत माती घनगर्जे परिसर सारा. उधळत घोडी उसळत माती घनगर्जे परिसर सारा. फडकत भगवा फडकत वारा धडकत कोसळत. अजूनही जिथला इतिहास ऐकून विजलाई कापरे सुटतात सह्याद्री जिथे गरजती वारा आणि तुफान पाऊस